तर मांजर नावाचा चित्रपट येतोय मराठीमध्ये 18 सप्टेंबर 2026 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आणि टॅगलाईन अशी लिहिली किंवा एक वाक्य लिहिलंय जेव्हा टीजर जेव्हा त्यातल्या कलाकारांनी पोस्ट केला इंस्टाग्रामवर, तेव्हा असं लिहिलं होतं की नाव ऐकून काहीतरी विचार केला असाल तर टीजर पाहून पुन्हा एकदा विचार करा. मग मी टीजर पाहिला आणि मग मी विचार केला आणि मग मला काही समजलं, ते आता आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. मांजर या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर मला काही पॉझिटिव्ह गोष्टी नोटीस केल्या मी त्यामधला पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे खूप छान कट केलाय टीजर आणि जे काही ट्रान्झॅक्शन वगैरे दाखवले, विशेषतः 9व्या सेकंदाला एक फ्रेम तुम्हाला पाहायला भेटते. त्या फ्रेम मध्ये लिहिलं म्हणजे असं तुम्हाला दिसतं की काही मुलं ग्रॅज्युएट झालेत आणि टोप्या उडवत आहेत. H3O इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या समोर उभारून तो एक फ्रेम आहे आणि तो मॅच कट आहे. ट्रान्झॅक्शन खूप मस्त आहे आणि तुम्हाला नेक्स्ट शॉट मध्ये ती युनिव्हर्सिटीची इमारत आणि त्याच्या बाहेर उभा राहिलेली मुलं ग्रॅज्युएट झालेली टोप्या उडवताना दिसते. आणि तेव्हाच एक डायलॉग देखील आहे की जगाला टोप्या घालणारी मुलं आता स्वतः टोप्या उडवत आहेत वगैरे. त्याचबरोबर आणखीन असे काही डायलॉग्स आहेत जे तुम्हाला सांगतात की या मूवीमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे. त्यातला आणखीन एक डायलॉग म्हणजे 3 प्रकारचे मूर्ख असतात. पहिले मूर्ख जे स्वतःला खूप अतिशहाणे समजतात, दुसरे मूर्ख कोणालाही मूर्ख बनवू शकतात आणि तिसरे मूर्ख जे कोणासमोरही मूर्ख बनतात. अशा प्रकारचा डायलॉग आहे. जे काही 3 कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटणार आहेत. पहिल्या मूर्खाचं कॅरेक्टर प्ले करणार आहे सिद्धार्थ मेनन, दुसऱ्या मूर्खाचं कॅरेक्टर प्ले करणार आहेत ओंकार भोजने आणि तिसऱ्या मूर्खाचं कॅरेक्टर प्ले करणार आहेत तेजस राऊत. ओके, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कलाकार आपल्याला टीजर मध्ये पाहायला भेटतात. ते म्हणजे भाग्यश्री लिमये, वैष्णवी आंधळे, त्याचबरोबर अश्विनी काळसेकर, अंशुमन विचारे आणि टीजरच्या शेवटी तुम्हाला सयाजी शिंदे देखील पाहायला भेटतात. आता सयाजी शिंदे यांच्या कॅरेक्टरची जेव्हा एंट्री येते तेव्हा आप्पा असं त्यांचं नाव आहे या चित्रपटामधलं हे आपल्याला समजतं. आणि ते आप्पा एका सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनासाठी आलेत. ओके, आणि मग तिथे एक डायलॉग आहे जो मला प्रचंड आवडला. तो म्हणजे एक व्यक्ती येतो आणि त्यांना म्हणतो, आप्पा हा घ्या हागंदारीचा मावा पेढा. तर अशा प्रकारचे काही फनी डायलॉग तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहेत. आता ते किती फनी आहेत, किती लोकांना ते फनी वाटतात वगैरे वगैरे, चित्रपट रिलीज झाल्यानंतर आपल्याला समजेल. चित्रपट आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. परंतु एकंदरीत टीजर पाहता पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट एंटरटेन पर्पज साठी आहे. कॉमेडी चित्रपट असणार आहे. 3 मित्र असणार आहेत आणि त्यांच्या करामध्ये तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहेत. ऑब्व्हियसली ते मूर्ख आहेत अशा प्रकारचे दाखवले जातील आणि ते काय मूर्खपणा करतात आणि कोणत्या संकटामध्ये अडकतात आणि त्यातून कशी बाहेर पडतात वगैरे वगैरे वगैरे, अशा ढाचणीची स्टोरी असण्याची शक्यता टीजर पाहिल्यानंतर मला तर वाटते. परंतु नक्कीच मांजर हे नाव का आहे या सिनेमाचं हे मात्र टीजर पाहून आपल्याला समजत नाही. जे काही समजतं ते मी तुम्हाला सांगितलं. बाकी मला ही एक गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीला खाद्यपदार्थांचे नावं असणारे मूवी आले, त्यातले काही वर्क झाले, मग त्याचा ट्रेंड झाला आणि मग मूवीचा विषय काहीही असला तरी जबरदस्तीने त्याला खाद्यपदार्थाचं नाव द्यायचं आणि ते नाव जस्टिफाय करण्यासाठी एखादं वाईट लॉजिक सांगायचं, मूवीमध्ये तत्वज्ञान झाडायचं. हे देखील मराठी मूवीमध्ये झालं. मराठी प्रेक्षक त्याला वैतागले आणि 2025-26च्या आधी मराठी इंडस्ट्रीची अवस्था खूपच वाईट होती. त्याला कारणीभूत देखील अशा प्रकारचे चित्रपट ठरले. त्यामध्ये ना चांगल्या चित्रपटांचा देखील तोटा झाला. म्हणजे एखादा चित्रपट असतो ज्याला खाद्यपदार्थाचं नाव असतं, परंतु तो चित्रपट म्हणून चांगला असतो, परंतु खाद्यपदार्थाचं नाव असल्यामुळं लोकांच्या मनात म्हणजे ते मत कलुषित झाल्यामुळं लोक त्या चित्रपटाकडे पाठ फिरवतात. माझं असं मत आहे की असा एक ट्रेंड येऊ नये ज्या ट्रेंडमध्ये आता प्राण्यांची नावं मराठी चित्रपटाला दिली जातील आणि मग जबरदस्तीचं काहीतरी लॉजिक लावून ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला जाईल. चित्रपट दर्जेदार नसेल, मग उगाच तो ट्रेंड एका दुसरा चित्रपट चालला म्हणून फॉलो करायचा, असं काही व्हायला नको. 2025-26 मध्ये मराठी चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये येऊ लागलेत. आता पुन्हा त्यांनी थिएटरकडे पाठ फिरवावी असं माझी इच्छा नाही. फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणत्याही व्यक्तीची अशी इच्छा नसेल असं मला वाटते. तर बघूया आता मांजर हा चित्रपट आपल्याला कसा वाटतोय. चित्रपट आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू देखील तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर पाहायला भेटेल. तुम्ही हा टीजर पाहिलाय का, तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.